मंडळी राम राम. काय चाललं तुम्हाला? सकाळी ना 7:30 वाजेलचे आणि समोर सूर्यदेवनं बी दर्शन होईलचे. मी आज 8 सकाळी खोंडी आणि मक्की भरायली येलचे 8 चारा टाकेलचे आपला डोरस करता हिरवा चारा. हे आपली इयर्स आहे मित्र. आणि 8 आपल्या आता दोन्ही एरी चालू आहेत पाईपलाईनी. एक आटली वावरातली शेती एक मळापसली पाईपलाईन चालू आहेत. दोन्ही मोटरी चालू करी घ्यात. एक मका लाई देतं आणि एक खोंड्या लाई देतं मस्तपैकी. मंडळी आज ना जो ब्लॉग आहे ना, आज ना ब्लॉग आपले खास आपली भाचीनं लग्न होईलचे. भाची म्हणजे आपला यशवंतनगर मजार राहतच त्या. आणि लहानपणपाशी आम्ही सोबतच वाढेल वगैरे. ते आमना समोर बिचारा लहानाना मोठा होईनात ती बाचीनं लग्न शे. आणि आज संपूर्ण ब्लॉग जो शे ती बाचीना लग्नावरच शे. हा ब्लॉग थोडा शे शे मित्र हो. आवडणार तर 100% पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. दिवसभर शेतीनं काम होतं आणि मग काम करीसन मी बनून नेमका मग भाचीना मेहंदीले. आणि मित्र आज ते कांदा लागणी जरा धावपळ असल्यामुळे दिवसभर वावरातच थांबणं पडस. पण मग संध्याकाळी मला जेवढा मोमेंट भेटणार कॅच कराले तेवढा मी या ब्लॉगमा घेल जत. या श्याम भाऊन त्याच्यात यासनीच कन्यानं लगनचे. अतिशय गरीब आणि प्रेमळ माणूस बरं का मित्र. एकदम भारी माणूस, एकदम गरीब माणूस. ऐशी आमनी नवरी बाई आमनी बाचाबाई एकदम गरीब पोर बघ का मित्र. आज तिना मेहंदीना कार्यक्रम चालूच आहे. एकदम हसमुख कायम आनंदात राहणारी पोर. आणि तिने वकीलनी परीक्षा द्यायची ना. आज ती भविष्यात वकीलच होणार शे. आणि त्याच्या जवाईन त्या शेत होणारा आमना बाद जवाई त्यासनी जजनी परीक्षा द्यायची. म्हणजे आता त्या बी जज राहते आणि हाई वकील राही. आणि एकदम सुंदर अशा जोडाशे. पहा तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहिल्यावर तुमचे 100% ब्लॉग बी आवडे आणि जोडी बी आवडे मित्र हो. कंटिन्यू करूत आपण. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू तो येते मला लाज. केला शृंगार आज घातला यासाच, दिसते मी भारी जणू अप्सरावी खास. नखरवाले कुठे निघाले घालणे साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरनीश चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. हाऊ भाऊ नवरी ना भाऊश गोविंदा नाव शे त्यानं. या भाऊ अवा ते सर्व्हिसले लागणार. सर्व्हिस लागीसन जवळपास 1-2 वर्ष होईनात. आणि आज त्यांनी बहीणनं लग्न काढ. म्हणजे आई फार स्वाभिमानास्पद गोष्ट अशी की एवढा कमी वयात त्यांनी
एवढं सर्व गोष्टी हँडवर्क आहेत. कारण आई वडील लोकनाट्य मजुरी करतात बिचारा, आणि खूप त्यासना चांगला संस्कार आहेत बिचारासना, एकदम सुंदर. आणि पोऱ्या बी फार भारी माणूस. अजे लग्न कार्य रास ना मंडळी, एक वेगळाच आनंद रासो यावात, एकदम भारी. आता आजला ना तू पाहते कसे आनंद की राहणार लग्नामध्ये, मे नाचा नाही मजाच वेगळी राहते या कार्यास मग. एकदम सुंदर रा, एकदम भारी वाटे ना पाहावाले. पुरी पिरी पिरी नाच पावरी ना तालवर पिरी पिरी नाच, पिरी पिरी नाच पुरी पिरी पिरी नाच पावरी ना तालवर पिरी पिरी नाच. नवरीबाईना डान्स बोलता बारी बसाडेल होता त्यासनी, एकदम सुंदर ना पाहिले मजा जी राहते ना मंडळी. आणि आत्याला पुरी फार ॲक्टिव्ह हो, सगळ्याच गोष्टीस मग एकदम पारंगत राहतीस त्या, एकदम सुंदर ना. आमनी नवरीबाई फार खुश होती हो, एकदम आनंदात ना. तिले पाहिल्यावर अजून भारी वाटे आमले. आमना श्याम भाऊ न तर डायरेक्ट स्वप्नच पूर्ण होई गे ना मंडळी. त्या भाऊ इतका आनंदात कोणीच नव्हतं या कार्यामध्ये, एकदम भारी ना. अतिशय गरीब आणि अतिशय बोळा माणूस,
एकदम बोळा माणूस ना. आमना संजू बापून त्या श्यामभाऊ पेक्षा सर्वात मोठा भाऊ त्या. हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. अग संध्या जोरात लई जोरात रंगात आलो या. आणि मग इकडे माधुरी ताईनं चालू होतं ना पुरणपोळ्या बनाडणं. हाई नवरीने आईशे मित्र माधुरी ताई. आमना बादच्या बहिणी लग्न शेव नवरीने आजीबाई. आजीबाईला म्हणतात तुम्ही फक्त आशीर्वाद द्यावा ना नातले, बाकी काहीच टेन्शन घ्या आणि डान्स करा ना आशीर्वाद द्यावा म्हणतो तुम्ही फक्त आधी. मग दुसरा दिवस डायरेक्ट वावरात ना. वावरले रोटर बिटर मारीत पाळा पाडा ना कार्यक्रम चालू घेता आमनावाला. कारण यंदा कांदा थोडं लेट हो गे मित्र. त्यांनी धावपळ चालू होती त्यामुळे मला प्रत्येक मोमेंट काही घेता होणार नाही लग्न ना. पण मग दिवसभर वावरातलं काम करीन संध्याकाळी मग मी लग्न कर राहू. बाकी सरा कार्यक्रम अटेंड होईना. वावरले पुरा पाळा मीच पाडात. आमना मोठा गडी राहता रोटर मारी सन. मग आई छोटं ट्रॅक्टर होतं मनाकडे स्वप्नील दादा ना त्यावर मी पाळा पाडी घेतात ना. एकदम बारीक काम आहे ना ते. पाळा एक रेशमा होतात बघा मंडळी. एकदम दोऱ्यात काम होतं आपलं. एकदम नक्की चक्कीनं लागत माले बी मग. वावर काय विषय नाही. हाई काम करीस मग डायरेक्ट मांडवना ठिकाणी जाणं होतं ना. मग आम्ही गप्प गप्प आवरी गेला ना ते सरा सरा. मग का आज ना कार्यक्रमले गहू आणि नवरी बाई बसेल होती ना मग तडे या आमना बाचा सर्वा
ती अशी तयारीच चालू होती तवशा मग आम्ही बी मस्त आंघोळा बिंगोळा करीन जाईल लागूत संध्याकाळ. बाच्या बाई एकदम खुश होती ना, एकदम आनंदात. तिनं चेहराकडे पाहिला सर आनंदित होई जायत. इकडे बघा. चला बघा इकडे समोर, बघा इकडे. तू नको लावत तो तुझं लावायचं नको लावू. जेव्हा तो लग्न होईल तेव्हा लावशील. हॅलो आमचे गुरुजी इकडे पूर्ण यशवंत नगर जीवभाऊ नात्यासना जेवढा बी नातेवाईक संबंधित या सर्व येल होतात, सर्व बसेल होतात. मस्त गंमत पाय राहतात आणि एकदम छान वाट राहतं तरी. ओके नाही का तसंच टाका. टाकताना तिच्याकडे बघून असा थोडं बरं का. ओके टाका बरं असा थोडा तिच्याकडे बघून. त्या सोडून जर का मागे आता चला झालं तुमचं काम. बघा इकडे आता मग हळद लावायला सुरुवात होईनी ना. हळद लावायला जशा भाऊ भाऊ जाय होण्यात तशा नवरीना डोळा डायरेक्ट बरी होणार ना. ती रडा लागी मग बिचारी. दादा बघा इकडे. बघा इकडे दीदी. हळद लावाना टाइमला आहे पोर इतकी रडणी मित्रो, एकदम रडणी. तिने सरा रडाई काढात. या तिना मोठा चुलता शेतस सजू भाऊन त्या. अतिशय प्रेमळ फॅमिली बर का मित्रो, एकदम भारी. मित्रो तुम्हाला आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं. जर ब्लॉग आवडत होई तर व्हिडिओला लाईक करी घ्या. नवीन वर्षात तर चॅनलला सबस्क्राईब करी घ्या मित्रो. या लहान चुलता तिनावाला पक्का भाऊ. जदळ नवरीना आई बापा होण्यात हळद लावाली. ती इतकी रडणी मित्र, तिने सर्व जेवढा बी येल होतात ना नातेवाईक मित्र परिवार सरा रडत. ते पाहिल्यानंतर इतकं विचित्र वाटे ना, एकदम विचित्र. कसे रास पोटना गोळा लग्न झाल्यावर दूर बसत माणूस हालत कशी बस. आणि बाप अशा माणूस रस्त्याले पोर जास्त आवडस. आणि आमना श्यामभाऊ शे बिचारा. आज
एखादं माणूस गोड राहील का ते आपल्यापाशी लांब जावं आहे असे कोणलेच वाटत नाही. ते काय आपल्या सोबतच राहावं असे वाटत. फार सुंदर नातं राहत बघा बहीण भाऊन. एकदम सुंदर नात. भाऊ बहीण करता काही करू शकस. फार रडणूत बर का मंडळी. आम्ही फार म्हणजे फार रडणूत. ते पाहत असतात. गोविंदा पाय पडून घेऊ. पाया पडे तिकडे दे ना. नवरीना जेवढा बी भाऊ होतात का मित्र तेवढा निसता पिवळा पिवळा चमकाय राहतात ना. निसता पिवळा पिवळा झळकी राहतात ना. बँड तर अशा जोरात वाजी राहतात मित्र. हो ओम गुरुदेव बँड एकदम भारी बँड होता ना. बेकार नाच होत बघा आम्ही. एकदम बेकार मजावणी मंडळी नाचानी. एककडे आळत लावणं चालू होतं. एककडे म्हणत चला ते बँडकडे एक राऊंड मारी घेऊ. जोपर्यंत हळद न बी कार्यक्रम उरकातच म्हणता बा. मी श्याम भाऊले किसन जो नाचतू मंडळी एकदम बेकार नाचतू बर का. फार मजा होती मंडळी लग्नले. हा एकदम जोरात ना.
जवळपास 10:30 पावणे 11 वाजे जायला होतात. मग बँडवाला भाऊ बी म्हणे ना गंजे दादा भाऊ सो म्हणे या आमना यशवंत नगरनी पुढली भावी पिढी आणि ही जुनी पिढी. मग सोनू भाऊ बी म्हणे ना बेकार नाचणू म्हणे मी पण तरी बी कमी नाचाय ना म्हणे. मग संजू दादा त्या म्हणे अरे बाचीनं लग्नशे म्हणे जरा बाक्स भिक्स आवरा म्हणे. मग निघणूत ना आम्ही बी लगेच गाडी खाली करायला झोपणील. दादा होता काही आमना आप्पा दादा होता आणि मी बी. अजून 2 महिना मग आटे कार्य शेवू अजून 2 महिने मग आमले आईज आहे उपस शेवू आमले ते कर्तव्य पुरं करणंच पडी बा. मग संजू दादानी मनाकडे पाय गेले ना सोय ना मग मी लगेच त्या दाजीन त्याच नाकडे मोबाईल तिथे ना लय बोमत माप बी एखादं बाक्स चका उठी या पाहुणा बोलती म्हणतो माली काय काम काय बाची ना कार्यामा आई जे आमनी बाची मग पोटक पिटक चमकाडी किदा ना बाची संगे. यही तो या काजू पत्री नहीं होती काजू पतली चालू नाही करेल. मित्र व्हिडिओले लाईक करा बरं का सबस्क्राईब करा बरं का तेवढं काम करा एकदम चोख. मित्र व्हिडिओ जास्त मोठा होईल आहे ना मग मी डायरेक्ट मना न घेता डायरेक्ट दुसरा दिवस लग्न डायरेक्ट दुपारना शॉर्ट घेता ना मग आटे त्यासनं वेलकम गेट पण लागू तोपर्यंत शेवंती बिवंती निघी जायला होती कारण मला कांदासनं काम चालू होतं. मी डायरेक्ट मजार पोचलो ना मग. नवरीना भाऊस ना अवतार तर पावासारखाच होता ना नानाव. सरा राजबिंड आता काय राहतात ना 100 बडकर 1. आणि त्यास ना लाडकी बहीण लग्न असल्यामुळे मग त्या बी बोलता खुश होतात ना. लग्न एकदम VIP होय ना बरं का मित्रो एकदम सुंदर. स्वयंपाक बी एकदम छान होता आणि नवरदेव नवरीसनी एंट्री होईनी का ती इतकी सुंदर होईनी आणि एकदम भारी. नवरदेव नवरी फार खुश होतात हो एकदम सुंदर ना एकदम भारी वाटे पावाली. मंडळी आपला व्हिडिओ शेअर करा बरं का नातेवाईक असले वगैरे मित्र परिवारले. राधेसाठी असतो लग्नाच्या या गाठी राधेला या कृष्ण मिळावा 7 जन्मासाठी 7 जन्मासाठी. वेदांमध्ये सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी 15 संस्कारांमध्ये विवाह सोहळ्यामध्ये ते ग्रह घेत आहोत. आज चिरंजीव ॲडव्होकेट तुषार खिटे आणि ची सौदाक्षिणी शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छांची सुखद रम्य पाठवण म्हणून या शुभ विवाहाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण चिखे परिवार आणि बडगे परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल आणि त्यानंतर असणाऱ्या मंगलाष्टकांच्या सोहळ्याला सुरुवात होणार. सोहळ्याची या देखण्या सोहळ्याची सुरुवात मंगलाष्टकानं वेदवाणी संपन्न असणारे प्रार्थना काका यांच्या खाली उभं राहायचं आहे. जोडी एकदम कवळीची बरं का मित्रो, एकदम कवळी जोडीची आहे आणि एकदम खुश होतात त्या असले पैसा नातेवाईक कमी खुश होतात ना. मग आरती करता नवरदेवनी बुटा काढा इकडे सालाच नाही बुट उपाड देतात ना. मग काय तावपल मग त्याच नाही वाली बुटच करता ना. बेकार मजा होती बरं का. मला छत्रपती शिवाजी महाराजनी आरती खूप आवडत मित्रो. त्यांना मग मी शक्यतो पूर्ण घेवाना प्रयत्न केला. या नवरीना काका शेत त्या वारी जायला शेत बिचारा एकदम भारी माणूस होता. विनंती आहे आपणास सहर्ष स्वागत करीत आहे. या प्रसंगी विशेष म्हणजे आपल्या खंडोबा वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ बिजू नाना देशमाने, तसेच दुसरे ज्येष्ठ ॲडव्होकेट संजयजी शिंदे साहेब, तसेच ॲडव्होकेट तुषारजी घुमरे साहेब आणि ॲडव्होकेट मल्टीपर्पज सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रभाकरजी घुमरे साहेब, तसेच आमचे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या खंडोबा वकील संघाचे खजिनदार ॲडव्होकेट तुषारजी कदम साहेब, ॲडव्होकेट प्रवीणजी आंगळे साहेब, प्रतीकजी बनकर साहेब, महेशजी पवार साहेब या ठिकाणी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वच पिठे परिवार आणि बडगे परिवारावरती प्रेम करणारे आमच्या खंडोबा लगन मग सरस ना फुटेज काढा पण मना राही घेता. मग मी बी गेला काढीच नाही एक शॉट म्हटलं मीच राहीच असू ब्लॉग म्हणायचे मनाच पोट राहणार नाही म्हटलं. शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत सांगतो. ऑर्केस्ट्रा वाला बहुत इतका सुंदर पियानो वाजी राहायचा ना एकदम भारी वाट राहायचं ते पावाले. ज्यांना 4 तासापासून संगीत सेवा आपल्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे त्या कलाकारांचाही नामोल्लेख करणं गरजेचं आहे. कारण की संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि संगीत क्षेत्राकडे जाण्याचाही बदललेला आहे. पण या स्टेजवरती उपस्थित असणारे हे सर्व लाडके कलाकार खऱ्या अर्थानं या कलाकारांना एकत्रित आणण्याचं कार्य ॲडव्होकेट
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शुभमंगल सांगके ईशानतरा आमनी नवरीबाई पार खुश होती हो आणि जवाईच्या बी बोलता हॅपी होतात. मित्रो, व्हिडिओ शूटिंग काढायला जेवढा कष्ट राहतच ना त्यापेक्षा 10 पट जास्त कष्ट या व्हिडिओला एडिटिंग करायला लागतंच बरं का मला. हा व्हिडिओ कमीत कमी 1.5 तास ना व्हिडिओचे फार मेहनत करायची बघा या एडिटिंगली. त्यामुळे आपला चॅनलवर जर नवीन वशात आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला ना वशात तर चॅनलला सबस्क्राईबनं बटन दाबी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रो. आणि एखादी मस्त चांगली कमेंट मारा. आणि नवरीने आई तुळशीले पाणी घालताना स्वस्ति 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 नो बृहस्पतिर्ददातु यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशते. ओम भद्रं गणेशुर्यामदेवाः भद्रं पश्येमाक्षिमहिन्द्राः श्रीरङ्गैस्तवासस्तुभि विभूषेमहि देवैताञ्जलायुः यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशते भानु तावत् विजयी हो. वधूने अगोदर वराला हार घालावा, तर वराने वधूला हार घालावा. कोणी नवरीने नवरदेवना पाय पडा तर नवरदेवने बी नवरीना पाय पडी की ना मग एकदम भारी वाटे ना मग. उमामहेश्वर चिंतन सुमुहूर्त सुलग्न सावधान. लक्ष्मीनारायण चिंतन सुमुहूर्त सुलग्न सावधान. यशवंतराव महाराज चिंतन सुमुहूर्त सुलग्न सावधान. अति निकट समयो वाचिंद्र सावधान वराडी सावधान. उदोरण जातात पुष्पहार्या. तदेव सुदिनंतदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव वरती नको. मग काय फायनली लग्न लाग गे आणि मग मंडळी चरा जेवणाचकडे निघणार ना. मग सर्वजण फोटो चमकाड राहतात. मग म्हटलं चला भाऊ आपोपी फोटो चमकाड घेऊत. मग या सर्व मोठा अधिकारी वर्ग होता त्यासना फोटो काढणं चालू होतं. त्यासनं मिटाडी की नवरदेव नवरी एकदम खुश होतात. मग आम्ही बी फोटो चमकाडी की जाता. मी तर डायरेक्ट कांदाच ना वावरात गेलो तू मित्र हो. त्याला मग मला काय मेकअप करायला भेटणार नाही. मग मी ओके करी जेवणकडे येई लागू. मग इकडे सोनू भाऊ आणि सागर भाऊ बजेल होतात. ते मस्त बरीचशी मंडळीनं जेवण लग्न अगोदर जायला होतं. मग नंतर काही राहील मंडळी होती आमनासारखी आणि भूक बी बेकार लागी जायला होती. मग मी डायरेक्ट जेवण बसून ना. स्वयंपाक एकदम क्वालिटी नव्हता बघा मित्रो. 1 नंबर स्वयंपाक होता. बरं चालाय बा मंडळी. आज ना ब्लॉग फारच मोठा होई गया.
लग्न लागी गया ते मी बी पोटभर जेवण करी घेस मस्तपैकी. व्हिडिओला थोडं लाईक करी घ्या, मस्त एखादी कमेंट टाका आणि सबस्क्राईब करी घ्या बरं का मित्रो. चालय मग राम राम.